बघा काळ आणि काम टाइम अँड वर्क हा चॅप्टर आपला सुरू आहे. कालपर्यंत आपण खूप महत्त्वाचे प्रश्न बघितले जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील अशी. आता आपण पुढचा प्रकार बघत आहोत. तुम्ही मागचे व्हिडिओज लेक्चर बघितले नसतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये काळ आणि काम या चॅप्टरची प्लेलिस्ट देईल, तुम्ही जाऊन बघून घ्या. पहिला प्रश्न, अ हा ब च्या दुप्पट काम करतो. दोघे मिळून ते काम 14 दिवसामध्ये पूर्ण करतात, तर एकटा अ ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? ठीक आहे. अ, ब आणि ब. ठीक आहे. इथे आले त्यांचे दिवस आणि इथे आले त्यांची क्षमता. ठीक आहे. अ हा ब च्या दुप्पट काम करतोय. अ हा ब च्या दुप्पट काम करतो म्हणजे काय? जर ब दररोज एक काम करत असेल तर अ त्याच्या दुप्पट काम करतो. ठीक आहे. बरोबर मानून घेतलं असं बघा. 2 आणि 1. अ हा ब च्या दुप्पट आला. पुढे काय म्हणता येते? आता मला सांगा, दोघी मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करताय रे? 14 दिवसामध्ये पूर्ण करताय. अ आणि ब बघा, दिवस दिवसाखाली दिवस. अ आणि ब दोघी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करताय? 14 दिवसामध्ये. आणि पण अ आणि ब दररोज किती युनिट काम करताय रे? बघा, तुम्हाला अ ची दररोजची क्षमता माहिती आहे 2, ब ची माहिती आहे 1. दोन्ही मिळून दररोज किती काम करतील मग? 2 अधिक 1 3. ठीक आहे. अ आणि ब दररोज 3 काम करतील. अ आणि ब दररोज किती दिवस काम करताय? 14. बघा मग 14 दिवस आणि दररोज 3 काम. टोटल किती काम झालं रे मग आपलं? 14 त्रिक 42 झालं आपलं टोटल काम. तुम्हाला काय विचारलंय? एकटा अ ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? मला सांगा, टोटल काम किती रे? 42. ठीक आहे. अ दररोज किती काम करतोय रे? 2 काम करतोय. 42 भागिले 2. 42 भागिले 2 किती आले? 21. म्हणजे अ किती दिवस काम करतोय रे? तर 21 दिवस अ काम करतोय. कसं केलं? बघा, टोटल काम किती आपलं? 42. अ दररोज किती काम करतो रे? अची दररोजची क्षमता किती रे काम करण्याची? 2. 42ला फक्त 2 ने भाग दिला. आपल्याला किती दिवस अने काम केलं ते मिळून गेलं. जर तुम्हाला बचं विचारलं असतं तर काय केलं असतं तुम्ही रे? टोटल काम किती आपलं? 42. ब दररोज किती करतोय रे? 1 काम करतोय. 42 भागिले 1 केलं असतं. 42 भागिले 1 किती? 42च. म्हणजे ब दररोज किती काम करतोय? सॉरी, ब किती दिवस काम करतोय रे? तर 42 दिवस ब काम करतोय. एक दुसरी मेथड सांगतो तुम्हाला. अ हा ब च्या दुप्पट काम करतो. जेव्हा असा एखादा प्रश्न येईल, काय करायचं? दुप्पट म्हटले ना, सरळ 2 लिहायचा. 2चा पुढचा अंक घ्यायचा 3 आणि या दोघांचा गुणाकार लिहायचा खाली. 2 अधिक 3 सॉरी 2 गुणाकारात 3 किती? 6. ठीक आहे. हे काय आलं? ए आणि बी. इथे आला ए, इथे आला बी. ठीक आहे. हे झालं त्यांचं काम. ठीक आहे. सरळ काय करायचं? तुम्हाला काय सांगितले? दोघी म्हणून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करताय रे? 14 दिवसामध्ये. बघा, दोघी म्हणून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करताय? आपले 2. आपले 2 म्हणजे त्यांची किती रे? 14. तर त्यांनी काय विचारलंय? अ ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? तर आपला 3 म्हणजे किती? आपले बघा, इथले 2 म्हणजे त्यांची किती आहे? 14. तर आपलं अचं काम म्हणजे आपल्याला त्यांचे अचे काम मिळून जाईल. बघा, 2 साती 14. मग 3 साते 21. आले का 21? ठीक आहे. दुसरं बघू, बचं काढून बघा. ठीक आहे. बचं काढून बघा, काय येईल? दोघे मिळून ते काम. आपले दोघे मिळून किती काम करताय? 2 काम. आपले दोघे मिळून 2 काम करताय. मग त्यांची किती काम करताय? 14 काम करताय दोघे मिळून. तर आपला एकटा ब किती करतोय रे? तर 6 करतोय. तर त्यांचा ब किती करेल रे? बघा, 2 साती 14. 7 सकम 42. आला का? बघा, ब पण आला. ठीक आहे. ब किती दिवस काम करतोय मग? 42. जी मेथड सोपी वाटेल ती तुम्ही लिहून घ्या. त्याचा सराव करा. बघा, अ हा ब च्या तिप्पट काम करतो. एक काम करण्यास अ ला ब पेक्षा 40 दिवस कमी लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? सोपा प्रश्न मित्रांनो, घाबरू नका. बघा, अ, ब आणि अ अधिक ब. ठीक आहे. इथे आले त्यांचे दिवस, इथे आले त्यांची क्षमता. काय म्हटले? अ हा ब च्या तिप्पट काम करतो. म्हणजे ब जर 1 काम करत असेल दररोज, तर अ किती काम करतोय रे? 3 काम करतोय. दोघे मिळून दररोज किती काम करताय मला सांगा? 3 अधिक 1 दररोज 4 काम करतील. ठीक आहे. आता अ चे आपल्याला दिवस माहीत नाहीये, ब चे पण दिवस माहीत नाही आणि अ आणि ब चे पण दिवस माहीत नाही. अशा वेळी काय करायचं? ठीक आहे. अ ला ब पेक्षा 40 दिवस कमी लागतात. अ तुम्ही सरळ सरळ एकच दिवस काम करतो असं गृहीत धरा आणि अ ची दररोजची काम करण्याची क्षमता 3 असेल, तर टोटल काम पूर्ण काम किती होईल रे? 1 गुणाकारात 3 किती झालं? टोटल काम किती आलं आपलं? 3 आलं. मला सांगा, ब किती दिवस काम करतोय आपल्याला माहिती आहे का? नाही. पण ब दररोज किती काम करतोय? एकच काम करतोय. टोटल काम किती आहे? 3 आहे. 3 भागिले जर बच्या दररोजच्या कामाने जर टोटल कामाला भाग दिला, म्हणजे जर 3 म्हणजे टोटल काम भागिले बचं दररोजचं काम. ठीक आहे. तर आपल्याला ब किती दिवस काम करतो ते मिळून जाईल. 3 भागिले 1 किती? 3. म्हणजे ब किती दिवस काम करतोय रे? तर 3 दिवस
काम करतोय. बघा इथे 1 आला, अचे दिवस किती आले 1, बचे दिवस किती आले 3, म्हणजे अ हा ब पेक्षा काहीतरी दिवस कमी काम करतोय. ठीक आहे, म्हणजे इथे अ आणि ब मध्ये किती दिवसाचा फरक आहे रे, तर 2 दिवसाचा फरक आहे. त्यांनी काय सांगितलंय, अ हा ब पेक्षा 40 दिवस कमी काम करतो. आपले 2 दिवसाचा फरक, ठीक आहे, आपल्या अ आणि अ हा ब पेक्षा किती दिवस कमी इथे 2 दिवसाने कमी आहे. आपला 2 दिवसाचा फरक म्हणजे त्यांचा अ आणि ब पेक्षा किती दिवसाचा फरक आहे रे, अ आणि ब मधला किती दिवसाचा फरक आहे रे, तर 40 दिवसाचा फरक आहे. त्यांनी आपलं काय विचारले, तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील. मला सांगा, अ आणि बचे दररोज, अ आणि ब दररोज किती काम करताय, 4 काम करताय. टोटल काम किती आहे 3. तर अ आणि ब किती दिवस काम करतील रे, 4ने फक्त या 3ला भाग द्यावा लागेल टोटल कामाला. टोटल काम किती मित्रांनो 3. अ आणि ब दररोज किती करताय, 4 करताय. ठीक आहे, काय आलं, म्हणजे किती दिवस आले आपलं उत्तर 3/4. सोपं आहे. 3/4 आलं म्हणून आता घाबरायचं का नाही, उदाहरण सुटतं. बघा आपले 2 काम म्हणजे त्यांचे, आपले 2 दिवस कमी म्हणजे त्यांचे 40 दिवस कमी. तर इथे आपले 304 दिवस म्हणजे त्यांचे किती दिवस. बघा क्रॉस गुणाकार करा फक्त, काय होईल 40 गुणाकारात 304. ठीक आहे, 40 गुणाकारात 304 भागाकारात 2. ठीक आहे, बघा बेदुने 4 हा 0 आहे तसा, 4 पंचे 20 आणि 5 गुणिले 3 5 त्रिक 15. दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील मग, तर 15 दिवसामध्ये पूर्ण करतील. आता मला सांगा, याला दुसरी एक मेथड आहे. काय, तुम्हाला मगाशी मी काय सांगितलं होतं, दुप्पट आल्यावर काय करायचं, 2 घ्यायचा, त्याचा पुढचा अंक घ्यायचा, त्याचा गुणाकार करायचा, त्या दोघांचा गुणाकार करायचा वरच्या 2 अंकांचा. तसं इथे किती आलंय आता 3 पट आलाय. ठीक आहे, 3 घेतला, त्याच्या पुढचा अंक किती 4 घेतला, या दोघांचा गुणाकार केला, किती आला 12 आला. 3 कोणाचं काम मग, ए अधिक बीचं. हे कोणाचं काम, एचं, आणि हे कोणाचं काम, बीचं. बघा काय सांगितलं त्यांनी आपल्याला, अ हा ब पेक्षा 40 दिवस कमी काम करतो. अ हा ब पेक्षा 40 दिवस कमी काम करतो. इथे किती दिवसाचा फरक आहे रे, 12 मधून 4 गेली 8 दिवसाचा फरक. आपला 8 दिवसाचा फरक म्हणजे त्यांचा किती दिवसाचा फरक आहे रे, अ आणि बच्या कामाच्या दिवसांचा, तर 40 दिवसाचा फरक. तर दोघी मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. आपले दोघी मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करताय, 3 दिवसामध्ये. ठीक आहे, 8 म्हणजे 40, तर आपले 3 म्हणजे 3 दिवस म्हणजे त्यांचे किती दिवस. बघा क्रॉस करा, 8 पंचे, क्रॉस जरी केलं तरी काय येईल, 40 गुणाकारात 3 भागाकारात 8, 8 पंचे 40, 5 त्रिक 15. बघा आलं उत्तर सेम. तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल ती तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, बघा अ हा बच्या 5 पट काम करतो, पण ते काम करण्यास अ ला ब पेक्षा 72 दिवस कमी लागतात. तर ते काम दोघांनी मिळून केल्यास किती दिवसामध्ये पूर्ण होईल. ठीक आहे, बघा काय सांगितलंय, अ आणि बचं दररोजचं काम, इथे आले त्यांचे दिवस, हे त्यांची दररोजची क्षमता. ठीक आहे, ठीक आहे, काय म्हटले, अ हा बच्या 5 पट काम करतो. म्हणजे ब जर एक काम करत असेल तर अ हा 5 काम करतो. ठीक आहे, ब दररोज 1 काम करत असेल तर अ दररोज 5 काम करत असेल. दोघे मिळून किती काम करत असेल मग दररोज. बघा 5 अधिक 1 6, म्हणजे दोघे मिळून दररोज 6 इतकं काम करतात. आता ते काय म्हटले, मला सांगा, मी तुम्हाला काय म्हटलं, आपल्याला अचे पण दिवस दिलेले नाहीत, बचे पण दिलेले नाही, आणि अ आणि बचे पण दिवस दिलेले नाहीत. अशा वेळी काय करायचं, तुम्हाला मी काय म्हटलो, सरळ अचा दिवस 1 लिहून टाकायचं. बघा अ एकच दिवस काम करतोय, पण दररोज किती काम करतोय, 5 काम करतोय. टोटल किती काम करतोय रे, 1 अधिक 5, 1 गुणाकारात 5 किती आले 5. 5 झालं आपलं टोटल काम. मला सांगा ब किती दिवस काम करत असेल तर मग, ब दररोज किती काम करतोय, 1 काम करतोय. टोटल किती काम आहे आपलं 5. ठीक आहे, 5 भागाकारात 1. ठीक आहे, 5 म्हणजे टोटल काम, आणि बचं दररोजचं काम 1. त्याने याला भाग दिला आपल्याला, ब किती दिवस काम करतो ते मिळेल. बघा 5 भागाकारात 1 किती 5, म्हणजे ब किती दिवस काम करतोय रे, तर 5 दिवस ब काम करतोय. ठीक आहे, मला सांगा अ आणि ब किती दिवस काम करताय रे, अ आणि ब दररोज किती काम करताय, 6 काम करताय. टोटल काम किती रे, टोटल काम 5 आहे. अ आणि ब दररोज किती काम करताय, 6 काम करताय. मग अ आणि ब किती दिवस काम करतील रे, 5/6. काही संक्षिप्त रूप होते घ्यायचं, उत्तर येते घ्यायचं नाही. मग इथे 5/6 आहे तसा लिहून घ्या. बघा मग त्यांनी काय विचारलंय, बघा अ आणि ब ला अ ला ब पेक्षा 72 दिवस कमी लागतात. बघा अ ला इथे किती दिवस लागताय 1, आणि ब ला किती दिवस लागताय 5 दिवस लागताय. किती एक गॅप यांचा रे, 4 दिवसाचा फरक आहे. म्हणजे इथे आपल्या याच्यामध्ये अ ला ब पेक्षा 4 दिवस कमी लागत आहे. आपले 4 दिवस कमी म्हणजे त्यांचे किती दिवस कमी रे, 72 दिवस कमी. तर
दोघांनी मिळून ते काम केल्यास आपले 5/6 दोघी मिळून आपले किती दिवस रे 5/6 तर आपले 5/6 दिवस म्हणजे त्यांचे किती दिवस सोपं आहे बघा क्रॉस करा यांचं काय होईल 72 गुणाकारात 5/6 भागाकारात 4 ठीक आहे बघा 6 चोक 24 24 त्रिक 72 आणि 5 त्रिक 15 ठीक आहे दोघांनी मिळून ते काम केल्यास किती दिवसामध्ये पूर्ण होईल तर 15 दिवसात पूर्ण होईल आता दुसरी एक मेथड सांगतो बघा दुसरी काय मेथड आहे तुम्हाला मी काय सांगितलं अ हा बच्या किती पट आहे रे 5 पट काम करतोय अ हा बच्या 5 पट काम करतोय ठीक आहे मग 5 लिहायचा ठीक आहे 5च्या पुढचा अंक 6 लिहायचा आणि त्या दोघांचा गुणाकार खाली लिहायचा ठीक आहे हे आलं अ आणि ब चे काम ठीक आहे नंतर अ चे काम नंतर बी चे काम ठीक आहे आपल्याला त्यांनी काय विचारलंय बघा अ ला ब पेक्षा 72 दिवस कमी लागतात इथं अ आहे हे आणि ब चे दिवस किती दिवस यांच्यामध्ये कितीचा फरक आहे रे 30 मधून 6 गेले 24चा फरक आहे आपला 24चा फरक म्हणजे त्यांचा कितीचा फरक आहे रे 72 दिवसाचा फरक तर दोघांची मिळून काम विचारले दोघे मिळून किती काम लागते किती इथे आपले किती दिवस रे दोघे मिळून 5 दिवस आहे तर 5 म्हणजे त्यांचे किती दिवस बघा याचं क्रॉस करून बघा काय आलं 24 त्रिक 72 आणि 5 त्रिक 15 आलं पण इथं 15 उत्तर बघा ठीक आहे तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल ती तुम्ही लिहून घ्या बघा अ हा बच्या 60% काम करतो जर ब एक काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतो तर दोघे एकत्रपणे ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील सोपं आहे बघा अ ब अ अधिक ब ठीक आहे इथे आले त्यांचे दिवस इथे आले त्यांची क्षमता मला सांगा अ हा बच्या 60% काम करतो ठीक आहे अ हा बच्या 60% अ ब बच्या 60% म्हणजे ब जर 100 काम करत असेल तर अ त्याच्या 60% बघा 100चे 60% किती 100चे 10% किती 10 गुणिले 6 60% 10 सक 60 म्हणजे ठीक आहे यांचा काम करायचा रेशो काय होईल रे बघा 0 आणि 0 गेला 6/6 6 10 6 10 म्हणजे किती रे 3 5 बरोबर म्हणजे अ 3 काम करत असेल तर ब किती काम करतोय रे 5 काम करतोय बघा मग अ ची दररोजची क्षमता किती रे 3 ब ची दररोजची क्षमता किती रे 5 ठीक आहे त्यांनी तुम्हाला काय सांगितलंय जर ब एक काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतो ब चे तुम्हाला दिवस दिलेत किती येते 15 बघा बरं ब चे दिवस किती आहे 15 ब दररोज किती काम करतोय 5 काम करतोय मग टोटल काम किती झाले रे 15 5 75 हे झाले आपले टोटल काम बघा तर त्याने आपलं काय सांगितले तर दोघे एकत्रपणे ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील अ दररोज किती अ ची दररोजची क्षमता किती रे 3 ब ची क्षमता किती रे 5 ठीक आहे किंवा अ दररोज किती करतोय 3 काम करतोय दररोज ब दररोज किती करतोय 5 तर दोघी मिळून अ आणि ब मिळून दररोज किती काम करतील रे तर 8 काम करतील आता मला सांगा तर आता अ आणि ब दोघी मिळून दररोज 8 काम करतील टोटल काम किती रे आपलं 75 ठीक आहे टोटल काम आपलं 75 आहे दोघांचं एकत्रित काम एका दिवसाचं किती आहे 8 आहे जर 75ला 8ने भाग दिला तर अ आणि ब किती दिवस काम करतील ते आपल्याला मिळून जाईल किती येईल मला सांगा 8 9 काय झालं 8 9 72 किती उरले आपली बाकी 3/8 9 3 8 आता मला माहिती आहे बघा 100 भागिले 8 किती रे 12.5 म्हणजे 1/8 ची व्हॅल्यू किती येते रे 1/8 म्हणजे 12.5 2/8 म्हणजे किती रे मला सांगा 2/8 म्हणजे 25 कारण 2/8 म्हणजे 1/4 1/4 म्हणजे 25 मला सांगा 3/8 म्हणजे किती रे 3/8 म्हणजे 37.5 ठीक आहे पण याला हे झालं पर्सेंटेजमध्ये म्हणजे याला गुणिले 100 केलं तर 37.5 येतं 1/8 म्हणजे 1/8 इंटू 100 केलं तर ते टक्केवारीमध्ये किती येते 12.5 येते इथे फक्त 3/8 आहे म्हणजे 9.37.75 म्हणजे 0.375 हे आले आपले उत्तर म्हणजे दोघी मिळून ते काम एकत्रितपणे किती दिवसामध्ये पूर्ण करतील रे 310 दिवसामध्ये किंवा 9.0375 दिवसामध्ये ते पूर्ण करतील बघा अ एक काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतो ब ची क्षमता अ पेक्षा 60% जास्त कार्यक्षम आहे तर एकटा ब ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल तुम्हाला काय म्हटलंय ब ची क्षमता अपेक्षा म्हणजे अ जर 100 असेल तर ब 60% जास्त कार्यक्षम आहे म्हणजे 100चे 60% किती 100चे 60% 60 अधिक 100 म्हणजे 160 झाली ब ची
क्षमता. काय आलं यांचा रेशो बघा बरं, लहान करा हे. 0 0 गेला, 2 भाग द्या. 2 16, 2 पंचे 10. म्हणजे अ दररोज 5 काम करतोय आणि ब 8 काम करतोय. किती? अ ब अधिक ब. ठीक आहे. हे आले त्यांचे दिवस, इथे आली त्यांची दररोजची क्षमता किंवा दररोजचं काम. अ दररोज किती काम करतोय मग? 5. आणि ब दररोज किती काम करतोय? 8 काम करतोय. त्याने तुम्हाला काय सांगितलंय? एकटा अ एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करतोय रे? तुम्हाला अचे त्याने दिवस दिले. किती दिवस आहे? 12 दिवस दिलेले आहेत. बघा, अचे दररोजचे दिवस किती आहे? 12. अची दररोजची क्षमता किंवा दररोजचं काम किती आहे? 5. टोटल काम किती होईल मग? 12 पंचे 60. म्हणजे 60 आलं आपलं टोटल काम. मग तुम्हाला काय विचारलंय? दोघांचं काम विचारलंय का? नाही. मग त्यामुळे दोघं मिळून दररोज किती 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 करतायत ते पण आपली काढायची गरज नाही. ठीक आहे. तरी पण सांगतो. 8 अ दररोज 5 काम करतोय, ब दररोज 8 काम करतोय. तर दोघी मिळून दररोज किती काम करतील? 8 अधिक 5 13 काम करतील. जर दोघी मिळून दररोज 13 काम करताय तर दोघी मिळून किती दिवस काम करतील रे? 60 भागिले 13. 60 भागिले 13 हे आले आपले दोघांची मिळून दिवस. आता पण याची संक्षिप्त रूप जात नाहीये, पॉईंटमध्ये झाले उत्तर, त्यामुळे हे आहे तसंच ठेवायचं आपलं. पण आपल्याला कोणाचं विचारलंय? बचं विचारलंय. ठीक आहे. मग टोटल काम किती आहे आपलं मित्रांनो? टोटल काम आहे आपलं 60. पण बचं दररोजचं काम किती मित्रांनो? दररोजचं काम आहे 8. तर जर 60ला आपण 8ने भाग दिला तर आपल्याला बने किती दिवस काम केले ते आपल्याला मिळून जाईल. द्या मग भाग. हे छोटे करा. बघा 4ने भाग जातोय. 4ने भाग केलं काय होईल? बघा, 15 चोक 60, 4 दुने 8. 15/2 म्हणजे काय रे? 7.1/2 किंवा 15/2 किंवा 1/2 म्हणजे किती रे? अर्धा. अर्धा म्हणजे किती? 7.5 दिवस. ठीक आहे. एकटा ब ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? तर 7.5 दिवस. ऑप्शनमध्ये या तिघांपैकी कोणती तरी एक व्हॅल्यू 100% असेल. ठीक आहे. भेटूया आपण पुढील भागामध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.